नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलाज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे शेपूची भाजी। त्यासाठी मी इथे भरपूर तेल घालून त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहे आणि थोडासा हिंग घालणार आहे। इथे मी हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट घातलेली आहे। लसूण आणि हिरवी मिरची मी थोडी जास्त घेतलेली आहे, कारण की भाजीचं प्रमाण थोडेसे जास्त बनवणार आहे म्हणून। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हे हिरवी मिरची लसूण एकदम छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे। आता हे छान परतल्या गेल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक कापलेली शेपू घालणार आहे। शेपू ही स्वच्छ धुवून आणि बारीक कापून घेतलेली आहे। मागे पण मी एकदा तुमच्यासोबत मुगाची डाळ घालून बनवलेली ही शेपूची भाजीची रेसिपी शेअर केलेली होती। ती तुम्हाला सर्वांना खूपच आवडली, त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। आता ही भाजी आपल्याला छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे, कारण की ही छान अशी खाली बसली की मगच तिला पाणी सुटते। आता ही आपण थोडी थोडी करून अलगद अशी, कारण की ही जर सांडली किंवा मग उडाली तर ते खूपच बारीक केसासारखं होतं, म्हणून अलगद अशी आपल्याला ही छान अशी परतवून घ्यायची आहे तेलामध्ये। आता ही छान अशी मी परतवून घेते आणि मग याच्यामध्ये आपल्याला दुसरे काही पदार्थ ॲड करायचे आहे। आता ही छान अशी परतवून झाल्यानंतर ही लगेच खाली बसते आणि हिला छान अशी पाणी पण सुटते। वरनं पाणी घालायची गरज पडत नाही, कारण की आपण भाजी थोडीशी निथळूनच घालतो, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा ओलावा असतो। तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही थोडेसे अर्धासा कप पाणी घातले तरीही चालेल, कारण की तुम्हाला जर ओलसर भाजी हवी असेल तर तुम्ही थोडी पाणी ॲड केले तरीही चालेल। आता ही भाजी छान अशी खाली बसली आणि भरपूर पाणी सुटले आहे। आता याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पण आपल्याला ही परतवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि 5-10 मिनटानंतर पुन्हा एकदा आपल्याला ही हलवून घ्यायची आहे। हा गॅस मी शक्यतो म्हणजे मध्यम गॅसवरतीच ही भाजी आपल्याला शिजवायची आहे। कमी गॅसवरती पण शिजवायची नाही आणि जोरात पण नाही। जोरात गॅसवरती शिजवायला जाल तर लगेच पाणी आटून जाईल आणि भाजी कच्ची राहील, आणि कमी गॅसवरती शिजवली तर ती पिवळी पडण्याची शक्यता असते। त्यामुळे मध्यम गॅसवरतीच आपल्याला भाजी ही शिजवायची आहे। कॅमेरा थोडासा जवळ आल्यामुळे भाजीची संपूर्ण वाफ ही कॅमेऱ्यावरती बसली आहे, बघा कशी दिसते आहे। आणि छान अशी ही भाजी आपली शिजत आली आहे। आता ही फक्त 2 मिनटे 3 मिनटे मी शिजवून घेणार आहे आणि लगेच आपल्याला हा गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे। पाणी आटले की लगेच ही भाजी आपली तयार झाली असे समजायचे। हे बघा किती सुंदर आपली ही भाजी तयार झालेली आहे। आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका।